थोर संतांचा येथे निवारा, त्यात बसला निजामाचा डेरा. थोर संतांचा येथे निवारा, त्यात बसला निजामाचा डेरा. क्रांतीची ही धगधगती ज्वाला अन मराठवाडा सोडून निजाम पळाला. क्रांतीची ही धगधगती ज्वाला अन मराठवाडा सोडून निजाम पळाला. नमस्कार, मी अंकिता तुलसीराम कादे, विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा हा दिवस केवळ आपल्यासाठी एक दिवस नाही, तर तो एक क्रांतीचा, एक स्वातंत्र्याचा आणि एक संघर्षाचा दिवस आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले खरे, पण मराठवाड्यातील जनतेला निजामाच्या जुलमी तावडीतून सुटण्यासाठी आणखी 13 महिने संघर्ष करावा लागला. 1948 रोजी हैदराबाद संस्थानचे भारतात विलीनीकरण झाले. भारतीय सैनिकांनी धाडसाने पाऊल उचलून निजामाचा पराभव केला आणि मराठवाड्यातील जनतेला निजामापासून मुक्त केले. हा लढा केवळ भूमीसाठी नव्हता, तर तो होता जनतेच्या हितासाठी, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी. या स्वातंत्र्य संग्रामासाठी कित्येक क्रांतिकारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वामी रामानंद तीर्थ, दगडाबाई शेळके, सोनाबाई गोदावरी पडुळेकर अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आणि सामान्य जनतेने, स्त्रियांनी सुद्धा या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. या दिवशी आपण इतिहासाचा गौरव करतो आणि भविष्याची आखणी करतो, पण काही लोक हा दिवस केवळ एक सुट्टीचा म्हणून जगतात. पण तसे न करता आपल्याला कळायला हवे की हा दिवस एक स्वातंत्र्याचा, एक त्यागाचा आणि एक क्रांतीचा दिवस आहे. चला तर मग आपण आपल्या मराठवाड्याला अधिक प्रगतीपथावर नेऊया. हीच आपल्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी आदरांजली ठरेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. मला बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते. धन्यवाद.